सगळ्यांचं स्वागत आहे। आता आपण आहे ना पटकन आहे ना अंड्याची तव्यामध्ये अंड्याचं कालवण करणार आहोत। म्हणजे अंडा फोडून करतात ना कालवण, म्हणजे आमटी ते भातावर घ्यायला तसं पटकन करणार। एक कांदा घेतलेला आहे, तो मी कट करून तव्यामध्ये भाजायला टाकलेला आहे। एक टॅमॅटो कट करून ठेवलेला आहे, इकडे कोथिंबीर चिरून ठेवलेलं आहे, एक अंडं घेतलेलं आहे आणि आपला घाटी स्पेशल मसाला आहे। बस एवढ्यामध्येच आपलं अंड्याची आमटी होणार। कांदा पूर्ण भाजून घ्यायचा। आपण इकडे आपला लाल मसाला घेतलेला आहे, जो आपण तिखट मसाला तो यामध्ये टाकणार आहोत। पूर्ण लाल होईपर्यंत भाजायचा थोडा। आणि जेव्हा आपल्याकडे काहीच नसेल भातावर घ्यायला, तेव्हा असं पटकन होणारी अंड्याची आमटी आपण तव्यामध्ये करू शकतो। ह्याला काही लोक बुर्जी पण बनतात, म्हणजे पाणी घालतो ना आपण यामध्ये, आणि पाण्यामुळे ते पण हे थोडं आपण पातळ करणार आहोत भातावर घेण्यासाठी। कांदा भाजलेला आहे, तर यामध्ये आपण टॅमॅटो टाकूया। यामध्ये आता अंडं फोडून टाकूया। आपण अंडं टाकलं आणि ह्या अंड्याला पूर्ण मॅश करायचं, यामध्ये मिक्स करायचं। यामध्ये आपला लाल तिखट मसाला टाकायचा 1 चमचा, थोडा संकेश्वरी मसाला टाकायचा मस्त कलर येण्यासाठी, आणि याला आता मॅश करायचं। तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढंच टाका, आपण एका अंड्याचंच करत आहोत। गॅस कमी करा आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून नंतर फेटायचं आहे, थोडं भाजू द्यायचं। अशी बघायला गेलं तर ही अंड्याची चटणी पण होते, पण आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना थोडं पाणी वाटणार आहोत। आपल्याला भातावर करायचं आहे ना रस्सा, मग ह्याला मॅश करायचं, असं पूर्ण घटलायचं। याला काढू द्यायचं। हे तुम्ही ना मस्त हे घट्ट झालं ना, पावावर पण खाऊ शकता, किंवा काहीच नसेल भातावर आपल्याला घ्यायला, तेव्हा हे भातावर पण खाऊ शकता। उकळी येऊ द्या, एक उकळी आली की मग आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची। हे बघा मस्त वेगळे घडते। ह्याच्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर टाकायची आणि थोडासा शेजवान फ्राय राईस मसाला टाकायचा। इतकं सुंदर आणि मस्त आमटी बनते ही भाताबरोबर खायला। पूर्ण आपली मॅच झालेली आहे। हे बघा मस्त वेगळी आपली उकळी पण आली याला। आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची। मस्त आहे की आपण झटपट आणि टेस्टी मस्त आहे की आपण ते कोथिंबीर टाकले। आता आपण गॅस घालूया। मस्त आहे की आपला अंडा रस्सा झालेला आहे भाताबरोबर खायला। सुंदर झालेलं आहे। आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करून खा।